गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण आपल्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाच्या युनिट नंबर 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या युनिटच्या पुढील आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाला काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. महत्त्वाचा भाग मी अशा कारणासाठी म्हटलं कारण या युनिटमध्ये कोणत्या प्रकारचे अकाउंट्स तयार करायचे आहेत हे आजच्या भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. जसं पाठीमागील युनिटमध्ये फायनल अकाउंटमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 12 मार्काला कशा पद्धतीने तयार केलं जातं याची जी माहिती घेतलेली होती, अगदी तसेच या युनिटमध्ये कोणते अकाउंट्स तयार केले जातात त्याची माहिती पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, आजच्या लेक्चरला पाहणार आहोत. तर या अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये जे अकाउंट्स तयार केले जातात त्याची माहिती आपण काय करणार आहोत, पुढीलप्रमाणे पाहणार आहोत. त्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, मीनिंग ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता या युनिटमध्ये आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर हा एक अकाउंट तयार करायचा आहे आणि बॅलन्स शीट हे एक दुसरं स्टेटमेंट तयार करायचं आहे. म्हणजे हे दोन अकाउंट्स आपल्याला काय करायचे आहेत, या युनिट्समध्ये 12 मार्कांसाठी पाहायचे आहेत. मग ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय सांगते ते आपल्याला आता काय करायचं आहे, पाहायचं आहे. त्याचं मीनिंग काय सांगते बघा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज a summary of revenue income and revenue expenses of a particular period. Income and expenditure account is a summary. Income and expenditure account हे एक summary आहे. कशाची? तर revenue income and revenue expenses of a particular period. का विशिष्ट वर्षाचे जे revenue income आहेत आणि revenue expenses आहेत ते ज्या अकाउंटला दाखवले जातात त्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असं म्हटलं जातं. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा अगदी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखाच आहे. म्हणजे पहा, आपण पाठीमागच्या युनिटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिला होता बघा. त्याच्या डेबिट बाजूला सगळे एक्सपेन्सेस अँड लॉसेस घेतले होते आणि क्रेडिट बाजूला सगळे इन्कम आणि गेन्स घेतलेले होते. तसाच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं. त्याच्या डेबिट बाजूला सगळे एक्सपेन्सेस आणि लॉसेस मांडायचे आहेत आणि क्रेडिट बाजूला इन्कम आणि गेन्स. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखाच हा अकाउंट आहे, फार काही अवघड नाही. त्यानंतर पुढं काय सांगितलं बघा, इट इज ए नॉमिनल अकाउंट. हा नॉमिनल अकाउंट आहे, म्हणजे सगळे एक्सपेन्सेस आणि लॉसेस या अकाउंटमध्ये काय केले जातात, मांडले जातात. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ज्या आहेत त्या काय करतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात. ऑल रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड लॉसेस ऑफ करंट इयर आर डेबिटेड. म्हणजे या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूला काय केलं जातं, सगळे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि लॉसेस काय केले जातात, मांडले जातात. अँड ऑल रेव्हेन्यू इन्कम अँड गेन्स ऑफ करंट इयर आर क्रेडिटेड टू दिस अकाउंट. म्हणजे या अकाउंटच्या डेबिट बाजूला सगळे एक्सपेन्सेस आणि लॉसेस मांडले जातात आणि या अकाउंटच्या क्रेडिट बाजूला सगळे इन्कम आणि गेन्स मांडले जातात. अगदी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखाच हा अकाउंट काय करायचा, आपल्याला तयार करायचा आहे. आता ॲक्च्युली इन्कम म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा, त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. इन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओनली रेव्हेन्यू इन्कम ऑर गेन ऑफ ए करंट पिरियड आर कन्सिडरेड. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये काय केलं जातं की करंट इयरचे जे इन्कम आहेत, रेव्हेन्यू इन्कम आहेत, ते रेव्हेन्यू इन्कम आणि गेन्सच काय केले जातात, करंट इयरचे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये गृहीत धरले जातात. फॉर एक्झाम्पल, सबस्क्रिप्शन रिसिव्ड, वर्गणी मिळालेले असेल, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिव्ड, आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेले होते त्याच्यावरचं मिळालेलं व्याज असेल, हा गेन आहे आपला, हा रेव्हेन्यू इन्कम आहे. सन्ड्री रिसिट्स, इतर स्वरूपाच्या ज्या रिसिट्स असतील त्या. जनरल डोनेशन रिसिव्ड, जे डोनेशन आपल्याला रिसिव्ड झालेलं असणार आहे ते. ट्युशन फीज रिसिव्ड एक्सेट्रा. हे जे इन्कम आहेत हे इन्कम काय केले जातात, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट बाजूला दाखवले जातात. इन्कम रिसिव्ड फॉर प्रिव्हियस इयर ऑर फॉर नेक्स्ट इयर आर नॉट टेकन इंटू धिस अकाउंट. म्हणजे पाठीमागच्या वर्षाचं जर एखादं उत्पन्न असेल किंवा पुढील वर्षाचं एखादं जर उत्पन्न असेल तर ते या वर्षाच्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये दाखवलं जात नाही. ते पाठीमागच्या वर्षात दाखवायचं आणि पुढच्याच वर्षात दाखवायचं, या वर्षामध्ये दाखवायचं नाही. पुन्हा पुढे काय सांगितलं बघा, हाऊ एव्हर ऑल इन्कम पर्टेनिंग टू द करंट इयर वेदर रिसिव्ड ऑर नॉट रिसिव्ड or received during the previous year for this year are taken into the account.
पुढं काय सांगितलं बघा, ऑल इन्कम प्रिटेनिंग टू द करंट इयर वेदर रिसिव्ड ऑर नॉट रिसिव्ड, म्हणजे या वर्षी एखादं उत्पन्न मिळालेलं असेल किंवा मिळणार असेल. त्याचबरोबर पुढं काय सांगितलं बघा, ड्युरिंग द प्रिव्हियस इयर फॉर दिस इयर, म्हणजे पाठीमागच्या वर्षाचं उत्पन्न या वर्षी जर एखादं मिळणार असेल तर ते काय करायचं आहे, अकाउंटमध्ये दाखवायचं आहे. आर टेकन इन टू द अकाउंटमध्ये घ्यायचं आहे. ऑन द अदर हँड, जर दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाला तर आउटस्टँडिंग इन्कम अँड प्री रिसिव्ड इन्कम ऑफ करंट इयर आर कन्सिडरेड, म्हणजे या वर्षाचा जर एखादं आउटस्टँडिंग इन्कम असेल किंवा जादा रिसिव्ह झालेलं जरी इन्कम असेल तर या वर्षाचं अकाउंट तयार करत असताना ते गृहीत धरायचं आहे. ज्यावेळेला आपण हा प्रॅक्टिकल भाग पाहणार आहोत त्यावेळेला अधिक ही संकल्पना तुम्हाला काय होईल, स्पष्ट पद्धतीनं समजावून सांगण्यात येईल. पुन्हा एक्सपेंडिचरमध्ये काय असेल बघा, ओनली रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑब्लिक लॉसेस ऑफ करंट इयर आर डेबिटेड टू दिस अकाउंट. पहा एक्सपेंडिचरमध्ये काय सांगितलंय, ओनली रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑब्लिक लॉसेस ऑफ करंट इयर आर डेबिटेड टू दिस अकाउंट, म्हणजे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूला पूर्णपणे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि लॉसेस याचीच काय केली जाते, मांडणी केली जाते. आयटम्स ऑफ एक्सपेन्सेस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मे बी डिफर फ्रॉम कन्सर्न टू कन्सर्न. मग जे एक्सपेंडिचर आहे किंवा जे एक्सपेन्सेस आहेत ते जसे ऑर्गनायझेशन बदलतील त्या बदलणाऱ्या ऑर्गनायझेशननुसार ते काय होतात, एक्सपेन्सेस देखील बदलत जातात. पण बदललेले जरी एक्सपेन्सेस असले तर ते रेव्हेन्यू नेचरमधलेच एक्सपेन्सेस आपल्याला काय करायचे आहेत, या इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये गृहीत धरायचे आहेत. पुन्हा पुढे काय सांगितलेलं आहे बघा, एक्सपेन्सेस पेड फॉर प्रिव्हियस इयर ऑर फॉर नेक्स्ट इयर आर नॉट टेकन इन टू द अकाउंट. जर पाठीमागच्या वर्षाचा प्युअर पाठीमागच्या वर्षाचा एखादा खर्च असेल किंवा पुढील वर्षाचा एखादा खर्च जर असेल तर तो या वर्षाच्या इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये गृहीत धरायचा नाही, असं आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. हाऊएव्हर पुढे काय सांगतात बघा, हाऊएव्हर ऑल एक्सपेन्सेस pertaining to the current year whether actually paid or not paid during the previous year or current year are taken into the account. बघा, all expenses pertaining to the current year म्हणजे या वर्षाशी संबंधित एखादा एक्सपेन्सेस असेल, ॲक्च्युली पेड या वर्षाशी संबंधित एखादा खर्च असेल तो ॲक्च्युली पेड केलेला असेल किंवा पेड केलेला नसेल, आउटस्टँडिंग जर असेल गेल्या वर्षीचा किंवा पुढच्या वर्षीचा तर तो काय करायचा आहे, या वर्षीच्या अकाउंटमध्ये मांडायचा आहे. पुढे काय सांगितलं बघा, इन अदर वर्ड्स जर दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड प्रीपेड एक्सपेन्सेस ड्युरिंग द प्रिव्हियस इयर आर कन्सिडरेड, म्हणजे गेल्या वर्षाचा एखादा खर्च द्यायचा राहिलेला असेल किंवा पुढील वर्षाचा एखादा खर्च जर द्यायचा राहिलेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे, या वर्षी तो द्यायचा आहे किंवा या वर्षीच्या अकाउंटमध्ये त्याची माहिती आपल्याला नोंदवायची आहे. ज्यावेळेला आपण प्रॉब्लेम सोडवू त्यावेळेला हे अधिक चांगल्या पद्धतीने आपण काय करणार आहोत, समजावून घेणार आहोत, कारण हा थेरॉटिकल भाग आहे. आता पुढच्या पॅराग्राफमध्ये काय सांगतात बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट शोज सरप्लस ऑर डिफिशियन्सी ऑफ द कन्सर्न. मग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला काय दाखवतो, सरप्लस किंवा डिफिशियन्सी दाखवतो. जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण प्रॉफिट किंवा लॉस बघितला, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस, तसं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये काय दाखवलं जातं, सरप्लस किंवा डिफिशियन्सी. सरप्लस म्हणजे शिल्लक रक्कम आणि डिफिशियन्सी म्हणजे तूट रक्कम, कमी पडलेली रक्कम. मग सरप्लस कसा शोधला जातो बघा, पुढे सांगितलेलं आहे, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज नोन ॲज अ सरप्लस. म्हणजे एक्सेस ऑफ इन्कम ज्यावेळेला आपलं उत्पन्न जास्त असतं, कशापेक्षा जास्त असतं, ओव्हर एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचरपेक्षा आपलं उत्पन्न ज्यावेळेला जास्त असतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, सरप्लस. समजा आपलं उत्पन्न आहे 10 लाख आणि आपला खर्च आहे 7 लाख, म्हणजे उत्पन्न जास्त आहे खर्चापेक्षा. उत्पन्न किती जास्त आहे खर्चापेक्षा, 3 लाखांना जास्त आहे, म्हणजे सरप्लस किती रुपयांचा शिल्लक राहिला, 3 लाख रुपयांचा शिल्लक राहिला. बरोबर याच्या विरुद्ध, वाईल एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम इज नोन ॲज अ डिफिशियन्सी. जेव्हा आपला खर्च जास्त असतो आणि उत्पन्न कमी असतं तेव्हा त्याला काय असते, डिफिशियन्सी असते, तूट असते. म्हणजे खर्च समजा आम्ही 15 लाख केला आहे आणि उत्पन्न झाले 10 लाख, म्हणजे 5 लाखांची काय झाली, तूट निर्माण झाले, त्याला डिफिशियन्सी असं म्हटलं जातं. मग हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केल्यानंतर एक तरी आपल्याला सरप्लस भेटेल
किंवा एक तरी आपल्याला डिफिशियन्सी भेटेल. दोन्ही एकाच वेळेला मिळणार नाही. जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण एकतरी आपल्याला नेट प्रॉफिट भेटत होता किंवा एकतरी नेट लॉस भेटत होता, तसं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये एकतरी सरप्लस भेटेल किंवा एकतरी डिफिशियन्सी भेटेल. मग सरप्लस भेटला तर त्याचा काय इफेक्ट घ्यायचा, डिफिशियन्सी भेटला तर त्याचा काय इफेक्ट घ्यायचा, पुढील मुद्द्याच्या आधारे आपण काय करूया समजावून घेऊया. इफ देर इज अ सरप्लस इट इज ॲडेड टू द कॅपिटल फंड. जर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये सरप्लस शिल्लक राहिलेला असेल तर तो कॅपिटल फंडमध्ये काय करायचा, ॲड करायचा. आणि बरोबर याच्या विरुद्ध इफ देअर इज डिफिशियन्सी, जर समजा डिफिशियन्सी जर निर्माण झालेली असेल, इट इज डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल फंड. ते कॅपिटल फंडमधनं काय केलं जातं, डिडक्ट केलं जातं. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण कशासाठी तयार करतो, की आपली शिल्लक रक्कम राहिलेली आहे की रकमेमध्ये तूट निर्माण झालेली आहे हे जाणून घेण्यासाठी हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण काय करतो, तयार करतो. आणि जर सरप्लस शिल्लक राहिलेला असेल तर तो भांडवली निधीमध्ये समाविष्ट होतो. आणि जर डिफिशियन्सी झालेला असेल तर भांडवली निधीमधून ती रक्कम तेवढी काय केली जाते, कमी केली जाते. म्हणजे भांडवल आपलं तेवढं काय होतं, कमी होतं. अशा पद्धतीनं हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला काय करायचं आहे, 6 मार्कांसाठी तयार करायचा आहे. याच्यानंतर असणार आहे बॅलन्स शीट. काय असणार आहे, बॅलन्स शीट. आता ही बॅलन्स शीट जी तयार होते ती अगदी फायनल अकाउंटमध्ये जशी बॅलन्स शीट तयार केल्या तशीच बॅलन्स शीट ह्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये काय केली जाते, तयार केली जाते. याच्यामध्ये वेगळेपण असं काहीही नाही आहे. जर आपलं फायनल अकाउंटमधली बॅलन्स शीट आपली परफेक्ट झालेलं असेल तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमधली सुद्धा बॅलन्स शीट आपली काय असणार आहे, परफेक्ट झालेली असणार आहे. फक्त थेरॉटिकल काय भाग सांगितलेला आहे तो पाहायचा आहे आणि आपल्याला नंतर याच्या पुढच्या लेक्चरला प्रॅक्टिकल भाग काय करायचा आहे, सुरुवात करायची आहे. तर काय सांगितलं बघा, प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इज ए स्टेटमेंट ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द ऑर्गनायझेशन ॲज ऑन ए पर्टिक्युलर डेट. बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे. कशाचं स्टेटमेंट आहे, बॅलन्स शीट हे एक पत्रक आहे. कशाचं पत्रक आहे, ऑफ ऑल असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द ऑर्गनायझेशन ऑन ए पर्टिक्युलर डेट. म्हणजे बॅलन्स शीट हे एका पर्टिक्युलर डेटचं एक पत्रक आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज त्या ऑर्गनायझेशनच्या काय केल्या जातात, दाखवल्या जातात. द बॅलन्स शीट ऑफ नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन इज सिमिलर टू द बॅलन्स शीट ऑफ ट्रेडिंग सोल ट्रेडर ऑर्गनायझेशन ऑर कन्सर्न. म्हणजे बघा, नॉन ट्रेडिंग म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नची जी बॅलन्स शीट आहे ती प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनच्या बॅलन्स शीट सारखीच आहे. याच्यामध्ये कुठचाही बदल नाही. सेम बॅलन्स शीट आपल्याला काय करायची आहे, तयार करायची आहे. ए बॅलन्स शीट ओनली शो कॅपिटल रिसिट्स आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि बॅलन्स शीटमध्ये काय केले जातात, कॅपिटल रिसिट्स आणि कॅपिटल एक्सपेंडिचर काय केले जातात, दाखवले जातात. बॅलन्स शीट इज prepared with the view to measure the exact financial position of the organization on a certain date, normally at the end of year. बॅलन्स शीट जी आहे ती बॅलन्स शीट काय केली जाते बघा, बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड विथ द व्ह्यू टू मेजर द एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन ऑफ द ऑर्गनायझेशन. मग बॅलन्स शीट कशासाठी तयार केली जाते, तर आपल्या नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनची जी फायनान्शियल पोझिशन आहे, आर्थिक स्थिती जी आहे त्या आर्थिक स्थिती कशी आहे, काय आहे हे जाणून घेण्यासाठी बॅलन्स शीट काय केली जाते, तयार केली जाते. ऑन ए सर्टन डेट, एका विशिष्ट दिवसादिवशीची ती बॅलन्स शीट तयार केली जाते. म्हणजेच नॉर्मली ॲट द एंड ऑफ इयर, म्हणजे वर्षाच्या शेवटी आपली आर्थिक स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण काय करतो, बॅलन्स शीट तयार करतो. द एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटीज इज टर्म ॲज कॅपिटल फंड. पहा, द एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटीज म्हणजे लायबिलिटीजपेक्षा आपले असेट्स जास्त असणे याचा अर्थ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये काय येतो, कॅपिटल फंड. म्हणजे आपलं ते कॅपिटल असतं. म्हणजे लायबिलिटीपेक्षा असेट्स जास्त असणे म्हणजे आपलं ते भांडवल झालं. ओके. इफ द ओपनिंग बॅलन्सेस ऑफ कॅपिटल फंड इज नॉट नोन इट कॅन बी असर्टेन ॲज द बॅलन्सिंग फिगर ऑफ प्रिपेअरिंग ओपनिंग बॅलन्स शीट. ज्यावेळेला प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं बघा, इफ द ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल फंड इज नॉट नो. जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये ओपनिंग बॅलन्स दिलेला नसेल, एखाद्या कंपनीचा कॅपिटल फंड ओपनिंगचा दिलेला नसेल तर तो कसा शोधून काढला जातो, कॅन बी असर्टेन ॲज ए बॅलन्सिंग फिगर बाय प्रिपेअरिंग ओपनिंग बॅलन्स शीट. म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट तयार केल्यानंतर ओपनिंग बॅलन्स शीटला जो बॅलन्स येतो, ओपनिंग बॅलन्स शीटला जो बॅलन्स येतो तो आलेला बॅलन्स काय म्हटला जातो, कॅपिटल फंड असा म्हटला जातो. अशा पद्धतीने ही बॅलन्स शीट काय करायची, आपल्याला तयार करायची
आहे. म्हणजे या युनिटमध्ये आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे दोन अकाउंट्स आपल्याला काय करायचे आहेत, तयार करायचे आहेत. याची माहिती आपण थेरॅटिकल माहिती काय केली, आजच्या लेक्चरला आपण पाहिले. याची प्रॅक्टिकल माहिती, याचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरपासून काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. जसं की आपण प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचो, तसं या युनिटमध्ये आपल्याला काय तयार करायचं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे दोन्ही आपल्याला किती मार्कांसाठी असणार आहे, प्रश्न क्रमांक 6 मध्ये 12 मार्कांसाठी असणार आहेत. याचा थेरॅटिकल भाग आज आपण पाहिला. याचा प्रॅक्टिकल भाग आपण नेक्स्ट लेक्चरला काय करणार आहोत, पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबतोय. धन्यवाद.